नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या 8 जाती. वर्ड्स आर यूज फॉर डिफरंट पर्पज. दे इन अदर वर्ड्स परफॉर्म व्हेरायटी ऑफ फंक्शन. There are the 8 functions of word. According to their functions, they are divided into 8 parts. They are divided into 8 parts. These 8 parts are the call out part of speech. Firstly, noun. N-O-U-N. Noun means noun. Pronouns means सर्वनाम. P-R-O-N-O-U-N. Then adjective. A-D-J-E-C-T-I-V-E. विशेषण. वर्ब क्रियापद. ॲडवर्ब क्रियाविशेषण. प्रिपोजिशन शब्दयोगी अवयव. कंजक्शन उभयान्वयी अवयव आणि इंटरजेक्शन केवलप्रयोगी अवयव. या शब्दांच्या 8 जाती आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. त्यातला पहिला जो पार्ट आहे नाऊन. नाऊन मीन्स नेमिंग वर्ड्स. नाऊन इज द नेम ऑफ एनी पर्सन, प्लेस ऑर थिंग. इन शॉर्ट, नाऊन इज द ओनली नेमिंग वर्ड टू एनी गिव्हन लिव्हिंग्स ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. निसर्गातील प्रत्येक वस्तूला, स्थळाला, व्यक्तीला यांना जी काही नावं दिलेली असतात यांनाच नाम असे म्हणतात. प्रत्येक नाव हे काही ना काही नाम असते. आता त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे. राजाराम मोहन रॉय वॉज अ ग्रेट सोशल वर्कर. राजाराम मोहन रॉय हे वाक्यातील नाम आहे, नाऊन आहे. इंडिया इज अ बिग कंट्री. आय एन्जॉय वॉचिंग क्रिकेट. डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. डिक्शनरी इज युजफुल फॉर ऑल. पेन अँड प्लेजर आर इंटरनल पार्ट ऑफ लाईफ. नॉलेज ब्रिंग्स विजडम. लव अँड हेरिटेज आर कॉमन टू ऑल. ज्या शब्दाखाली वाक्याखाली अंडरलाईन केलेले आहे ते वाक्य प्रत्येक नाव आहे किंवा नाम आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये नाऊन म्हणतो. नाउन्स आर डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. नामाचे एकूण 5 प्रकार पडतात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉमन नाउन सामान्य नाम. प्रॉपर नाउन विशेष नाम. कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम. मटेरियल नाउन धातुवाचक नाम अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. कॉमन नाउन सामान्य नाम. याचा अर्थ सामान्यपणे एखाद्या गोष्टीला दिलेले त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. नाउन्स आर डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. कॉमन, प्रॉपर, कलेक्टिव्ह, मटेरियल अँड ॲब्स्ट्रॅक्ट. कॉमन नाउन काय सांगतं तर सामान्यपणे वस्तूला दिलेले नाव. प्रॉपर नाउन विशेष नाव, एखाद्या विशेष व्यक्तीला पर्सनली दिलेले नाव. कलेक्टिव्ह समूहाला दिलेले नाव. मटेरियल धातुवाचक नाव म्हणजे पदार्थाला दिलेले नाव. आणि ॲब्स्ट्रॅक्ट हे भाववाचक नाम असते. याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यापैकी जो पहिला पार्ट्स आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. एकाच गटातील प्रत्येक सदस्यासाठी जे एकच नाव वापरले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. द नेम्स ऑफ कॉमन पर्सन ऑर थिंग्स आर कॉल्ड कॉमन नाउन. द नेम्स ऑफ कॉमन पर्सन अँड थिंग्स आर कॉल्ड कॉमन नाउन. जसे बुक, पुस्तके अनेक आहेत. टेबल, हॅट, फॅन, बॉय, गर्ल्स, ट्री, कॅट, डॉग, मॅन, वुमेन, रिव्हर, व्हिलेज, माउंटेन, व्हॅली, फ्लावर, टेबल, चेअर, विंडो, पेन, पेन्सिल, बॉक्स, काऊ एक्सेट्रा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की हे कॉमन नाऊन आहेत. याच्यात समजा बुक घेतले तर पुस्तकांचे अनेक प्रकार आहेत. कविता लेखन आहे, त्यानंतर सारांश लेखन आहे, पत्रलेखन आहे, साहित्य लेखन आहे, अनेक आहेत. टेबलांचे अनेक प्रकार आहेत. हॅट टोपीचे अनेक प्रकार आहेत. फॅन पंख्याच्या अनेक कंपन्या आहेत. बॉय मुलांची अनेक नावं आहेत. मुलींची अनेक नावं आहेत. यांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसून येतात. त्यानंतर प्रॉपर नाउन विशेष नाम. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाला ठेवलेल्या विशिष्ट नावाला. द नेम्स ऑफ पर्सन अँड प्लेसेस आर कॉल्ड प्रॉपर नाउन. द नेम्स ऑफ पर्सन अँड प्लेसेस आर कॉल्ड कॉमन नाउन. जसं नंदा पर्सनली नाव आहे. अशोक, जलगाव, संडे, संस्कृत, केरला, पोंगल, चैत्र, महाभारत, इंडिया, जानेवारी, गंगा, सह्याद्री,
भारतरत्न हे प्रॉपर आहे. प्रॉपर नाऊन इज समटाईम यूज ॲज कॉमन नाऊन. एखाद्या प्रॉपर नाऊनचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी जर केला तर द हे आर्टिकल वापरले जाते. अशावेळी प्रॉपर नाऊन न राहता ते कॉमन नाऊन म्हणते. कधीकधी उपमा देण्यासाठी वापरल्या गेलेल्या विशेष नामाचे अनेकवचनी रूपसुद्धा वापरले जाते. महात्मा फुले इज द जॉर्ज वॉशिंग्टन ऑफ इंडिया. संत तुकाराम द शेक्सपियर ऑफ महाराष्ट्र. देअर आर मेनी भीमाज इन अवर कॉलेज. देन मुंबई इज द लंडन ऑफ इंडिया. डॉक्टर माशेलकर इज द न्यूटन ऑफ इंडिया. देन कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक नाम. एकाच जातीचे किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समूहाला दिलेले एकत्रित नाव उल्लेख ज्या अर्थाने शब्द हा समूहवाचक नाम दर्शवले जातो. कलेक्टिव्ह नाऊन इज द नेम ऑफ पर्सन ऑर थिंग्स टेकन टुगेदर. कलेक्टिव्ह नाऊन इज द नेम ऑफ पर्सन ऑर थिंग्स टेकन टुगेदर. जसं एन्थॉलॉजी, आर्मी, असेंब्ली, ऑडियन्स, बेल, बँड, बॅच, बॅटल, बुके, बंच, बंडल, कॅरवान, कॅटलॉग, कॅटल, चर्च, etc. This name are given to the collective noun means bunch, that is a total collective. Collective nouns and abstract noun are also included in the common nouns. समूहवाचक नाम आणि बहुवाचक नाम सुद्धा सामान्य नामामध्ये समाविष्ट केली जातात. कलेक्टिव्ह नाऊन थोडक्यात लक्षात ठेवायचं, एखाद्या समूहाला दिलेले नाव. जसं आर्मीचा एक गट असतो, असेंब्ली, ऑडियन्स. त्यानंतर याची काही उदाहरणं दिलेली आहे. सम इम्पॉर्टंट कलेक्टिव्ह नाउन्स जसं ॲन आर्मी ऑफ सोल्जर असतात, अ बॉल ऑफ ओल असतो, त्यानंतर अ बंच ऑफ जज असतो, त्यानंतर अ बुके ऑफ फ्लावर असतात, अ बंच ऑफ बनानाज असतात, त्यानंतर अ कॅच ऑफ आर्म असतात, अ चेन्स ऑफ माउंटेनर्स असतात, अ क्वायर्स ऑफ सिंगर असतात, अ क्लब ऑफ रजिस्टर मेंबर असतात, त्यानंतर अ क्लस्टर ऑफ फ्रूट्स ऑर फ्लावर असतात, अ कलेक्शन ऑफ स्टॅम्प असतात, अ कमिटी ऑफ मेंबर असतात, अ कोर्स ऑफ लेक्चरर असतात, अ क्राऊड ऑफ पीपल असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असा यांचा एक कलेक्टिव्ह नाऊनचा एक समूह तयार झालेला असतो. अ फाईल ऑफ पेपर असतात, फाईल ऑफ पेपर असतात, अ कौन्सिल ऑफ मेंबर असतात, अ ऑली ऑफ शॉर्ट असतात, त्यानंतर अ क्लास ऑफ स्टुडंट असतात, अ क्लम्प ऑफ ट्रीज असतात, अ कोड ऑफ लॉज असतात, त्यानंतर अ ग्रुप ऑफ मेन ऑर वुमेनसुद्धा असतात. हे तुम्हाला अभ्यासासाठी फोटो दिलेला आहे, तो स्टॉप करून आपण पाहू शकता. A society of people, a stack of the locust stake, then a nations of people, a league of nations, then a herds of cattle, a group of men and women. That is the example of that. A suite of furniture, a stock of the books. त्यानंतर मटेरियल नाउन, चौथा प्रकार. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम, ज्या मूळ शब्दापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनवले जातात. ज्या मूळ शब्दापासून इतर वस्तू किंवा पदार्थ बनवले जातात आणि सामान्यतः जे पदार्थ संकेत मोजता येत नाहीत, अशा मूळ पदार्थाच्या नावास पदार्थवाचक नाव म्हणतात. द नेम्स ऑफ मटेरियल थिंग्स आयदर सॉलिड ऑर लिक्विड आर कॉल्ड मटेरियल नाउन्स. एक्झाम्पल, एअर मोजता येत नाही, ब्रॉन्झ मोजता येते, देन सिमेंट, क्ले, कोल, कॉफी. परंतु हे मूळ जे काही आहेत याच्या मूळ याच्यामध्ये बदल केलेला असतो, नवीन त्याच्यापासून काहीतरी बनतं. कॉफी, कॉपर, कॉटन, डायमंड, गॅस, ग्लास, गोल्ड, ग्रास, आईस, इंक, आयर, केरोसिन, लीड, मर्क्युरी, मिका, मिल्क, ऑइल, पेपर, सँड, सिल्क, सिल्वर, स्टील, स्टोन, टी, टूथपेस्ट, वाटर, वीट, वूड, वूल, झिंक्स अँड एक्सेट्रा. मटेरियल नाऊन जे काही आहे हे पदार्थवाचक नाम असते. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन
ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, परंतु प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, अशा स्थितीचा, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेचा किंवा क्रियेचा तसेच विचार पद्धतीच्या नावास काय म्हणतो आपण? भाववाचक नाम असं म्हणतो. द नेम्स ऑफ क्वालिटी, स्टेट अँड ऑक्शन्स आर कॉल्ड द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. द नेम्स ऑफ क्वालिटी, देन स्टेट अँड ॲक्शन्स आर कॉल्ड. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा दाखवता येत नाही, परंतु तो संस्कारात असतो. चाइल्डहूड इज द पिरियड्स ऑफ ब्युटी. हिज हर्ट इज फुल ऑफ हर्टेड. आय लाईक युअर विजडम. बुद्धी मोजता येत नाही. आय हर्टेड इज अ बॅड क्वालिटी. लव बिगेट्स लव. देन एव्हरीडे लाईक्स द गुडनेस. देन ब्युटी इज ॲन आर्ट. वरील हॉनेस्टी, चाइल्डहूड हे जे काही शब्द आहेत तर हे स्थितीनुसार, वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात. काही फॉर्मेशन्स ऑफ द ॲब्स्ट्रॅक्शन नाऊन दिलेले आहेत, जसं ॲक्ट, ॲक्शन, बिलीफ, एक्सेल, एक्सलन्स, डिपेंड, डिफेन्स, डिपार्ट, डिपार्चर, डिस्कवर, डिस्कवरी, ऑबे, ऑबियन्स, नो, नॉलेज, सी, साईड, स्टार्वेशन, पनिशमेंट. हे फॉर्मेशन आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे. ॲडव्हाइस पहिल्या याच्यामध्ये एस सी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये सीई आहे. ADVISE, ADVICE. एक्सेप्ट, एक्सपेक्टेशन, कॉन्सिल, कॉन्सलेशन, जज, जजमेंट, मूवमेंट, लाईफ, स्टील्थ, सीज, सीजर, प्रोटेक्ट, प्रोटेक्शन, प्लीजर अँड हेट, हर्टेड. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ फॉर्मेशन्स ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. भाववाचक नामापासून नाम बनवणे असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. त्यानंतर फॉर्म्स, नामापासून भाववाचक नाम बनवणे, जसं एजंट, एजन्सी, bankruptcy, then boyhood, king, kingdom, mother, motherhood, cowardice, patriot, patriotism, gluttony, author, authorships, beggar, beggary, bondage, then womanhoods, heroism, captain, captainships, riskality, then pilgrims. एजंटचं एजन्सी, बँकरप्टचं बँकरप्टसी, बॉयचं बॉयहूड, किंगचं किंगडम, मदरचं मदरहूड, काउडचं कॉर्डन्स, पॅट्रियटचं पॅट्रिझम, ग्लुटमचं ग्लुटमसी, ऑथरचं ऑथरशिप, बेगर बेगिरी, बॉन्डचं बॉन्डेज, वुमनहूड, हिरोइझम, कॅप्टन कॅप्टनशिप, रिस्कॅलिटी अँड पिलिग्रिम्स. देन ॲडजेक्टिव्ह, विशेषणापासून भाववाचक नाम बनवणे. फ्रॉम ॲडजेक्टिव्ह टू नाउन. ब्रॉड ब्रीथ, ब्रेव, ब्रेव्हरी, क्लॅमनेस, ब्रॉड ब्रीथ, ब्रेव, ब्रेव्हरी, क्लॅमनेस, डीप, डेप्थ, फ्रीडम, ह्युमिनेबल, ह्युमिनिटी, देन प्युअर्स, पोवर्टी, इग्नॉरन्स, truth, shortage, sanity, shortage, truth, poverty, then bitterness, cruelty, decency, darkness, goodness, humanity, then justice, pride, strong, strength, prudence and vacancy. That is an example of adjective to noun. Then एकवचन व अनेकवचनात वेगवेगळे अर्थ असणारी काही नामे, जसं ॲडव्हाइस म्हणजे एक सल्ला होतो आणि दुसरा ॲडव्हाइस म्हणजे माहिती होते, इन्फॉर्मेशन होते. एक एअर म्हणजे ॲटमॉस्फिअर किंवा हवा, वातावरण म्हणतो, आणि दुसरा एअर गर्विष्ठ वर्तन किंवा एटिवाज, प्राऊड टू बी द बिहेवियर्स, एअर्स. देन ऑथॉरिटी अधिकार आणि दुसरा ऑथॉरिटीज सत्तेवरील माणसं. गुड एक चांगला आहे आणि गुड्स म्हणजे व्यापार किंवा वस्तू. आयर्न हा धातूसाठी वापरला जातो, तर दुसरा आयर्न्स हा बेडी किंवा शृंखला यांच्यासाठी वापरला जातो.
फोर्स हा शब्द ताकद यासाठी वापरला जातो आणि फोर्सेस म्हणजे सैन्याची तुकडी असे वेगळे अर्थ त्याचे निघतात. कॉन्टेंट याचा अर्थ आहे समाविष्ट घटक आणि दुसरा अर्थ आहे कॉन्टेंटचा समाविष्ट बाबी. रिस्पेक्ट आदर आहे आणि दुसरा रिस्पेक्ट्स त्याचा अभिनंदन किंवा शुभेच्छा आहे. देन फिश फिशेस एकाच जातीचे अनेक आणि वेगळ्या जातीचे मासे. इंडिस देन डाईज ब्रदर ब्रेदन फॉर्म्युलाज एकवचन आणि अनेक वचनेमध्ये त्याचे वेगळे निघणारे अर्थ आपल्याला दिसून येतात. जसं डाईज म्हणजे स्टॅम्प ऑफ कॉइनिंग नाणे पाडण्याचे ठसे आणि दुसरं डाईस DIC डाईस म्हणजे खेळातील चौकोनी ठोकळे. जसं फिश म्हणजे काय मेनी फ्रॉम सेम काइंड एकाच जातीचे अनेक मासे आणि फिशेस म्हणजे काय डिफरंट काइंड्स वेगवेगळ्या जातीचे मासे. त्यानंतर ॲक्सिडंट्स अपघात इन्सिडंट प्रसंग कस्टमर माल खरेदी करणारा क्लायंट सेवांचा लाभ घेणारा. देन हाऊस कोणतेही घर आणि होम आपण कोणती एखादी व्यक्ती तिथं राहते ते म्हणजे एकवचन आणि अनेक वचनातला फरक. त्यानंतर एअर हवा वाइंड्स वाहणारी हवा. कॉज कारण आणि रिझन उद्देश. ग्राउंड घराच्या बाहेरील मतदान अँड फ्लोअर खोलीचा तळवा. कॉस्ट किंमत आणि प्राईज गिऱ्हाईकांनी दिलेली किंमत. असे वेगवेगळ्या अर्थाने हे शब्द वापरले जातात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पहा. तुमचा पार्ट ऑफ स्पीच म्हणला जो पहिला पार्ट्स आहे ज्याला आपण नाऊन प्रोनाऊन त्यानंतर कॉमन नाऊन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मटेरियल नाऊन अँड कलेक्टिव्ह नाऊन हे पार्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला सरावासाठी काही प्रश्नसुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यासमोर त्याची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. व्यवस्थितपणे या घटकाचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात दुसरा कोणताही अभ्यास करण्याची नाऊनच्या बाबतीतील अडचण येणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.